जुन्या लायब्ररीच्या एका शांत कोपऱ्यात इतिहासाच्या साक्षीदार असलेल्या पुस्तकांमध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांवरील एक पुस्तक उघडलं. मला वाटलं मी फक्त इतिहास वाचतोय, पण इतिहासच मला हाक देत होता. पान उलटताना माझी नजर थांबली. अफजलखान आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट. इतिहासाला कलाटणी देणारा तो क्षण होता. हृदयाची धडधड वाढली. जणू भूतकाळ मला जवळ बोलावत होता. अचानक शब्द राहिले नाही. पुस्तकातून तेजस्वी प्रकाश बाहेर आला. हवा थरथर कापू लागली आणि काळ जणू तुटून पडला. काही कळायच्या आत मी काळाच्या प्रवासात ओढला गेलो. मी आता वर्तमानात नव्हतो, मी शतकांच्या प्रवासात होतो. मी डोळे उघडले. मी 17व्या शतकात उभा होतो. सह्याद्रीची माती जिवंत वाटत होती. हवेत स्वातंत्र्याचा श्वास होता. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पोहोचलो होतो. माझ्या समोर अभेद्य किल्ले उभे होते. मराठा मावळे सज्ज पहायावर होते. हे फक्त राज्य नव्हतं, हे होतं स्वराज्य. धैर्य, न्याय आणि स्वाभिमानावर उभं राहिलेलं. आणि मग मी त्यांना पाहिलं. छत्रपती शिवाजी महाराज फक्त एक राजा नव्हे, तर एक विचार, एक प्रेरणा. त्यांच्या नजरेत बुद्धिमत्ता होती, शौर्य होतं आणि मायेची उघडी होती. इतिहास माझ्यासमोर जिवंत उभा होता. परिस्थिती तणावपूर्ण होती. शत्रू जवळच होता. अफजलखानाची भेट जवळ येत होती. पण महाराज शांत होते, निर्धारलेले होते. कारण खरी ताकद शस्त्रात नसते, ती असते बुद्धी. तो क्षण इतिहासात कोरला जाणार होता. प्रतापगडाच्या पायथ्याशी शांततेचा मुखवटा घालून अफजलखान भेटीस आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी धोका ओळखला होता, म्हणूनच सावधगिरी घेतली होती. भेटी दरम्यान अफजलखानाने कप्ताने महाराजांना मिठीच्या आडून मारण्याचा प्रयत्न केला. पण हा शिवाजी महाराजांचा क्षण होता. वाघनख आणि बिजव्याच्या सहाय्याने महाराजांनी स्वतःचं रक्षण केलं. अफजलखानाचा डाव फसला. तो पडला आणि स्वराज्य उभं राहिलं. हा फक्त एक वध नव्हता, हा अन्यायावर मिळवलेला विजय होता. तेजस्वी प्रकाश पुन्हा दिसला आणि सगळं विरून गेलं. मी पुन्हा लायब्ररीत होतो. माझ्या समोर तेच पुस्तक होतं, पण मी मात्र बदललेलो होतो. काही कथा फक्त वाचण्यासाठी नसतात, त्या अनुभवण्यासाठी असतात. छत्रपती शिवाजी महाराज इतिहासातच नाही, तर आजही आपल्या रक्तात जिवंत आहे.